हॅलो गाईज, नमस्कार. मी अमृता आणि तुम्हा सर्वांच्या आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर कशा आहात सर्व? आय होप तुम्ही सगळं ठीकच असाल. आणि इथं तुम्हाला तर माहितीच आहे, नवरात्रीचं दिवस चाललेलं होतं आणि इथं माझं सगळं दुपारचं ॲज वेल ॲज सगळं काम झालेलं होतं. लवकरच करून घेतलं होतं नवरात्र असल्यामुळं. मी मस्त वगैरे कामं वगैरे करून घेतलेली होती सगळं आणि नंतर फ्रेश वगैरे झाले आणि नंतर मग मस्त सकाळपासून काही साडी वगैरे घातली नव्हती आणि मग 4 वाजता मग मस्त अशी साडी वगैरे वेअर केलेली होती. आणि त्या दिवशी होता नवरात्रीचा 8वा दिवस आणि कलर होता मोरपंखी आणि छानशी माझ्यापाशी मोरपंखी कलरची काठपदरची साडी वगैरे होती. मस्त अशी वेअर वगैरे केली, नंतर रेडी वगैरे झाली. तुम्हाला सांगायचं विसरलंच, मी सगळे ब्लॉग ना उभे शूट केले होते कारण की मला रील्स आणि शॉर्ट्स वगैरे बनवायचे होते. पण लकीली ना ते ब्लॉग मोठे व्हायला लागले म्हणून शॉर्ट मध्ये बसत नव्हते, म्हणून त्याला मी मोठेच व्हिडिओ वगैरे अपलोड करून टाकले. आणि नंतर मग मी म्हटलं चला ब्लॉग तरी आडवा शूट करावा, म्हणून त्याच दिवशी फक्त मी ब्लॉग आडवा शूट केलेला होता. आणि मी इथं रेडी वगैरे होत असताना गुगी आमची काय काय करामती करत होती तुम्ही पाहिलंच असाल. आणि इथं तिने ना केस विंचरायला नावच घेत नसायची आणि तिला केस विंचरायला लावलं ना अशी इकडे तिकडे धावत असते, म्हणून तिला थोडंसं आणि गप्प करण्यासाठी ना तिला थोडंसं खवळ. आणि गुगी ना आजकाल ऐकतच नाही, जास्तच आगाऊपणा वगैरे करते. तिला कपडे वगैरे घालायचे असली, केस वगैरे विंचरायचं असलं ना येतच नाही पटकीनं. तिला थोडंसं खवळ किंवा एक फटका दिला ना लगेच येऊन बसते. आणि इथं तुम्ही बघा तिनं विंचरायला नको म्हणत होती कारण की गुंता वगैरे असतो ना, तो तिला केस वगैरे दुखायचे विंचरताना, त्याच्यामुळे नको म्हणायचे. आणि तुम्ही पाहिलंच असेल गुगीची ना केस खूपच वाढलेले आहेत आणि मी त्याची केस कटच करणार नाहीत कारण की मुलींना केसामध्ये छान दिसतात, अशा अजिबात बॉयकट मध्ये छान दिसत नाहीत. आणि मला माझ्या घरचे ना सर्वजणच म्हणतात काय एवढ्या लहानपणी मुलीचे केस वाढले, तिला समजत पण नाही आवरायचे करायचे. मी म्हणलं तुम्ही बसा, म्हटलं माझे मला काय करायचं ते करू द्या. आणि मला सगळे नाव ठेवतात की एवढ्या लहानपणी मुलांची केस नको वाढवू. आणि मी म्हटलं इतर काहीच नाही, माझी जेवढी केस आहेत ना त्याचे 4-5 वर्षामध्ये तेवढी केस मी करणार होते. आणि मग नंतर तुम्ही पाहिलंच असेल की मी सुरुवातीला माझा घट वगैरे लावला होता आणि किती मोठा वगैरे झालेला होता. आणि नंतर ना घट मोठा झाल्यामुळे ना इकडून तिकडून सगळा असा पसरायला लागला होता आणि मी झाडताना वगैरे ना तो यायचा आणि तुटायचा, म्हणून मी ना नंतर त्याला धाग्याने बांधलेला होता मस्त. आणि मी तयारच होत होते तोपर्यंत ब्लिंकिटचं पण पार्सल घरी आलेलं होतं आणि थोड्याशा गरजेच्या वस्तू ज्या किचन मधल्या बाथरूम मधल्या ज्या आवश्यक होत्या, जे मेन इम्पॉर्टंट होत्या ते संपलेल्या होत्या. आणि सागरला म्हटलं मागवा, संपलेल्या आहेत. मग त्यांनी मागवल्या, तोपर्यंत त्याला सगळं व्यवस्थित वगैरे ठेवून घेतलं. आणि इथं आमच्या मॅडमची फरमाईश होती की मी मोसंबी अगोदरच आणून ठेवलेल्या होत्या ज्यूससाठी आणि आमच्या मॅडमला काही चेन पडते का आणल्यानंतर मम्मा ज्यूस. आणि मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, मलाही भूक लागली होती आणि म्हटलं चला मोसंबीचा ज्यूस वगैरे बनवा. आणि इथं काय गुगी वगैरे दम खाईनाच गेली, मम्मा ज्यूस सारखीच करायला लागली, म्हणून तिला आणि मला आमच्या दोघीसाठी ज्यूस केलेला होता. 4-5 मोसंबी सोलून त्याचा मी ज्यूस बनवलेला होता. आणि तुम्ही पाहिलंच असेल की 3 माणसं पितील असं एवढा ज्यूस झालेला होता. नंतर मग काय मी मोठ्या ग्लासमध्ये घेतला, तर आमच्या मॅडमला बघवतंय का लगेच मम्मा म्हटली मला दे. मी तिला छोट्या ग्लासमध्ये वाचला तर मला म्हणली मला हा मोठा पाहिजे. आणि मुलासमोर कोणाचं काही चालू शकत नाही आणि आईचं तर काही चालू शकत नाही. नंतर काय मग मॅडमला देऊन टाकला नाही. आणि आज 8वी माळा असल्यामुळे ना घरातच माझी फुलं वगैरे होती माझ्या झाडाची आणि मस्तपैकी फुलं वगैरे काढली. आणि म्हटलं बाहेर तर कुठे जावं, पाऊस पण चालू होता, तुम्हाला माहिती रात्रीमध्ये पाऊस होता. आणि मग मी घरातलीच माझी फुलं वगैरे तोडून घेतली. किचन मध्ये होते ते मॅडम कशी सारखी मध्ये मध्ये करत होती, मी चढली की आपण पण स्वतःवर चढलेली होती. आणि हे असे 7 ते 8, 9च्या आसपास फुलं मला भेटली माझ्या माळेपुरती वगैरे. मस्त अशी माळा वगैरे केली आणि इथं ताट वगैरे रेडी करून इथं माझ्या आता पूजेचा टायमिंग वगैरे होत आहे तुम्हाला सांगते. आणि मला हे ब्लॉग ना दिवाळीच्या अगोदर सगळे अपलोड करायचे होते, पण थोडीशी अडचण आल्यामुळे काय कारण असतं तसेच राहिलेले होते. मी एवढी मेहनत करून मी व्हिडिओ वगैरे शूट केलेले होते आणि मी का नाही अपलोड करायचे, एवढी मेहनत घेतली त्याच्यामुळे मग उशीर का होईना माझे सगळे एडिटिंग करून झाले होते, फक्त व्हॉइस ओव्हर द्यायचा होता. आणि घरात लहान मुलं असले की ते जमत नाही आणि थोडंसं काहीतरी कारण आमचं स्वतःचं कारण असल्यामुळे ना मी ते व्हिडिओ अपलोड केलेले नव्हते. आणि आता दिवाळी उलटून गेली तरी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ येईना गेलेत कारण की मी एवढी मेहनत करून व्हिडिओ माझ्यापाशी आहेत आणि का मी अपलोड करायचे नाही. त्यावेळेस मी किती मेहनत घेतली तुम्हाला माहिती का, व्हिडिओ शूट करायला किती मेहनत लागते, एडिटिंग वगैरे करायला. म्हणूनच मी हे अपलोड थोडं काही कारणास्तव होतं त्याच्यामुळे अपलोड केलं नव्हतं. नंतर दिवाळी झाली, आता तुम्हाला म्हणजे सगळे नवरात्रीचे येतील, दसऱ्याचा पण येईल, थोडासा लेट वगैरे होईल. ऑलरेडी एवढा उशीर झालेला आहे, नवरात्री होऊन महिना झाला तर दिवाळी पण संपलेली आहे. आणि मी अजून तुम्हाला म्हणते लेट होईल, लेट नाही होणार आहे. 4-5 दिवसात तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील दसऱ्याचे. दिवाळीचे मी एक पण व्हिडिओ शूट केलेला नाही कारण की थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही दिवाळी सेलिब्रेट वगैरे केलेली नव्हती आणि मी गावाकडनं जाऊन लगेच माघार आली, त्याच्यामुळे मी दिवाळी काहीच आम्ही सेलिब्रेट केली नाही. पुढल्या वर्षी तुम्हाला मस्त दिवाळीचं सगळं बघायला मिळेल. आणि इथं मस्तपैकी देवीची
वेणी वगैरे चेंज करून तिला हळदी कुंकू लावून 2-4 फुलं वगैरे वाहून नंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून फुलं वगैरे वाहून दुर्वा वगैरे वाहिल्यानंतर घटाला हळदी कुंकू लावून फुलं वगैरे वाहिलं आणि 8 फुलांची माळा वगैरे घालून थोडंसं पाणी वगैरे घातलं. तर मस्त देवीसमोर दिवे वगैरे लावून आरती उदबत्ती वगैरे करून वगैरे घेतलं आणि इथं मस्त माझी पूजा वगैरे झालेली होती, तुम्हीच पहा. आणि माझा घट तर किती सुंदर आणि सुरेख आलेला आहे आणि खूपच मी खुशीतच सांगू काही नको असं होतं, कारण की माझा घट पहिल्यांदाच असा आलेला. आणि मी तुम्हाला सगळं म्हटलं होतं की मी तुम्हाला सगळं शेअर करीन की माझा घट कसा उगवतोय कसा आहे. आणि खूपच मोठा झालेला होता, त्याच्यामुळे तो इकडे तिकडे सारखा पडायचा म्हणून मी त्याला धाग्याने बांधलेला होता. रोजच्या डेलीप्रमाणे आरती वगैरे झाल्यानंतर सर्व घरातून धूप वगैरे फिरवली आणि अशी धूप फिरवली ना खूप भारी वगैरे वाटतं. आणि तुम्ही पहा आमची गुगी कशी करत. आणि ते खूपच संध्याकाळ झालेली होती. आणि तुम्हाला सांगते सोफा घेतल्यापासून ना मला खूपच कंटाळा येतो, त्याचा कवर वगैरे आवरायचा वगैरे नको व्हायला लागले. नंतर दुसऱ्या टाइमिंगला नेक्स्ट टाइमला चांगला कवर वगैरे घेणार, त्याला बस घेतला असं मला वाटायला लागलं. नंतर थोडंसं पूजा वगैरे केलेली होती आणि थोडासा कचरा पण पडलेला होता. गुगी असल्यामुळे इकडे तिकडे काही पण करत बसते. घरातला कचरा बाहेर घेऊन ठेवला आणि थोडासा हॉल वगैरे झाडून घेतला. नंतर केर वगैरे भरून टाकली. काही ना काही घाण वगैरे काढत असते, त्याच्यामुळे मला ते आवडत नाही. लगेच ज्या त्या गोष्टी मी त्या वेळेला करत असते, म्हणजे घर आपलं स्वच्छ वगैरे राहतं. तर तुम्ही पहा आता इथं मस्त म्हणजे रेडी पूजा वगैरे झालेली आहे. तर मग आमच्या गुगीला खूपच भूक लागलेली होती आणि मीच तिला चारलं, कारण की तुम्हाला सांगते तिला खायला दिलं ना सगळा पसारा करते आणि ते खूप चिकट वगैरे होतं. म्हणून मी तिला म्हटलं मीच चारणार तुला, म्हणून मला थोडासा टाइम होता म्हणून मी तिला चारलं, कारण की मी सगळं घर पुसून घेतलेलं होतं, सगळं क्लीन केलेलं होतं. नंतर राडा नको व्हायला म्हणून मी तिला स्वतः हाताने भरवलेलं. ऑलरेडी माझ्या पूजेला खूपच उशीर झालेला होता. नंतर मग संध्याकाळचा टायमिंग होतो आणि स्वयंपाक करायचं मला ना खूप कंटाळा येतो. काय बनवावं काय नको, सागरसाठी काय माझ्यासाठी काय, ते रोज वेगळंच बनवायचं म्हणून मला खूपच कंटाळा येतो. आणि मग नंतर काय मस्त माझ्यासाठी अशी उभी भेंडी वगैरे चिरून भेंडी केलेली होती. नंतर माझ्यासाठी एक भाकर टाकली आणि नंतर सागरसाठी मस्त अशी सोयाबीनची भाजी वगैरे केली. आणि नंतर त्याच तव्यामध्ये सागर 2 भाकरी वगैरे टाकल्या. आणि मग नंतर असं किचन थोडंसं अस्ताव्यस्त झालं होतं आणि थोडंसं हे झालेलं होतं, त्याला एक हात मारून घेतला आणि सगळं साफ वगैरे करून घेतलं. भांडी वगैरे सिंक मध्ये टाकल्यानंतर घासायची होती मला आणि तसाच राडा पडलेला होता. आणि इथं मी सगळं रेडी करून ठेवलेलं होतं, अजून सागर यायचे होते ऑफिस. आणि इथं माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी गुगीला पाहिलं तर गुगी तशी झोक्यामध्ये झोपून वगैरे गेलेली होती. आणि मग मस्त अशी मी संध्याकाळची देवीला हळदी कुंकू लावून थोडीशी आरती उदबत्ती करून थोडी पूजा वगैरे करून घेतल्यानंतर मी आणि सागरने मस्त असं संध्याकाळचं जेवण वगैरे करून घेतलं. आणि हे व्हिडिओ ज्या त्या वेळेला पडायला पाहिजे होते, पण मला खूपच लेट झालेलं होतं आणि थोडंसं कारण पण त्याच्यामुळे मी हे 2-3 व्हिडिओ राहिलेले ते लेटच पडलेले होते आणि तुम्हाला 2-3 दिवसात मिळून जातील. असा होता माझा नवरात्रीतला 8वा दिवस आणि मस्तपैकी गेलेला होता. आणि कसा वाटला माझा हा नवरात्रीतला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. असेच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. तर भेटू मग आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. तर बाय एव्हरीवन.